नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनमध्ये डिफरंट शेप्स ऑफ फाईलचे वेगवेगळे आकार या लेसन संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये प्रथम आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, डिफरंट शेप्स ऑफ फाईल या प्रकरणाच्या अगोदर आपण फाईल, त्याचप्रमाणे क्लासिफिकेशन ऑफ फाईल या संदर्भात या अगोदरच्या लेसनमध्ये आपण माहिती पाहिली. त्या फाईलचं वर्गीकरण हे प्रामुख्याने फाईलची लांबी, टाइप्स ऑफ कट, ग्रेड आणि शेप्स ऑफ फाईल या 4 प्रकारे केलं जातं. या अगोदरच्या लेसनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ फाईल यामध्ये आपण फाईलचे वर्गीकरणाचे 3 प्रकार, लेन, टाइप्स ऑफ कट आणि ग्रेड या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. आज आपण आजच्या लेसनमध्ये डिफरंट शेप्स ऑफ फाईल, शेपवरून फाईलचे पडणारे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जॉबला वेगवेगळे आकार देण्यासाठी फाईल ह्या निरनिराळ्या आकाराच्या बनवलेल्या असतात. त्यामध्ये प्रामुख्याने फ्लॅट फाईल, हँड फाईल, स्क्वेअर फाईल, हाफ राऊंड फाईल, राऊंड फाईल, ट्रँग्युलर फाईल, नायपेज फाईल इत्यादी फाईलचा या डिफरंट शेप्स ऑफ फाईलमध्ये समावेश होतो. अशा प्रकारे ही माहिती आपण इंट्रोडक्शन म्हणून डिफरंट शेप्स ऑफ फाईल मध्ये पाहिली. त्यानंतर फाईलचे जे काही वेगवेगळे प्रकार शेपवरून पडतात त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. शेपमध्ये पहिला प्रकार, यामध्ये फ्लॅट फाईल आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे या प्रकारची फ्लॅट फाईल असते. तर या फाईलचा काटछेद, या ठिकाणी जो काटछेद दाखवलेला आहे हा आयताकृती आकाराचा असून रुंदीच्या दिशेने असणाऱ्या कडा या लांबीच्या दिशेने 2/3 लांबीपर्यंत समांतर असतात. या फाईलच्या या रुंदीच्या कडा आहेत या 2/3 लांबीपर्यंत समांतर आपल्याला दिसतात आणि पुढचा टोकाकडचा 1/3 भाग हा निमुळता होत गेलेला असतो. फाईलच्या पृष्ठभागावर अशा या फाईलच्या पृष्ठभागावर डबल कट दाते पाडलेले असतात. पृष्ठभागावर डबल कट दाते पाडलेले असतात आणि कडेवर सिंगल कट दाते असतात. याची जी कडा आहे फ्लॅट फाईलची त्यावर सिंगल कट दाते पाडलेले असतात. या फाईल सर्वसाधारण कामाकरता वापरतात. शेपवरून जो फाईलचा जो पहिला प्रकार आहे फ्लॅट फाईल, त्या प्रकारच्या फाईल सर्वसाधारण कामासाठी वापरतात. अंतर्गत आणि बाह्य पृष्ठभाग फायलिंग करण्याकरता आणि फिनिशिंग करण्याकरता या फ्लॅट फाईलचा उपयोग होतो. फ्लॅट फाईल ह्या सर्वसामान्य कामाकरता वापरतात. त्या सर्व ग्रेडमध्ये उपलब्ध असतात. या फाईल सर्व ग्रेडमध्ये उपलब्ध असतात. त्याच्यामध्ये रफ, बस्टार्ड, सेकंड कट, स्मूथ, डीड स्मूथ अशा प्रकारामध्ये या सर्व ग्रेडमध्ये उपलब्ध असतात. अशा प्रकारे शेपवरून पडणारा पहिला प्रकार फ्लॅट फाईल संदर्भातली माहिती. त्यानंतर शेपवरून पडणारा दुसरा प्रकार हँड फाईल. तर या फाईलच्या काटछेद हा फ्लॅट फाईल प्रमाणेच आयताकृती आकारात असतो. अशा प्रकारची फाईल हँड फाईल, या फाईलचा देखील काटछेद आयताकृती आकाराचा असतो. फाईलच्या रुंदीकडील कडा, या हँड फाईलच्या रुंदीकडील कडा ह्या फाईलच्या दोन्ही टोकापर्यंत हिल पासून पॉइंट पर्यंत एकमेकात समांतर असतात. पृष्ठभागावरील दाते हे डबल कट असतात. त्या फाईलच्या पृष्ठभागावर पाडलेले दाते डबल कट असतात आणि या फाईलच्या कडेवर सिंगल कट पद्धतीचे दाते असतात. एका कडेवर सिंगल कट पद्धतीचे दाते असतात तर दुसरी कडा सुरक्षित असते, म्हणजे शेप एज असते. त्या कडेवर दाते पाडलेले नसतात, म्हणजे शेप एज अशा प्रकारची असते. ही सुरक्षित कडेमुळे, या सुरक्षित कडेमुळे या फाईलचा वापर अगोदर फिनिश केलेल्या पृष्ठभागाशी काटकोर असणारे भाग फायलिंग करण्याकरता होतो. म्हणजे एखाद्या इंटरनल स्क्वेअर फायलिंग करत असताना त्या स्क्वेअरची एक बाजू घासली गेल्यानंतर दुसरी बाजू घासत असताना अगोदरची बाजू घासली जाऊ नये याकरता फायलिंग करत असताना ती अगोदरची बाजू सुरक्षित राहावी याकरता फायलिंग करताना हँड फाईलचा वापर करतात. अशा प्रकारे हा
शेपवरून पडणारा दुसरा प्रकार, त्यानंतर शेपवरून पडणारा तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत स्क्वेअर फाईल. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारची ही स्क्वेअर फाईल, या प्रकारच्या फाईलचा काटछेद हा चौकोनी आकाराचा असतो, म्हणून या फाईलला स्क्वेअर फाईल असे म्हणतात. या फाईलचा उपयोग हा चौकोनी छिद्र, आतील चौरस भाग, अशा प्रकारचे चौरसाकृती गाळे किंवा चौकोनी छिद्र, चौकोनी भाग, आयताकृती किवे आणि स्प्लाइन्स यांना फायलिंग करण्याकरता किंवा अशा प्रकारचे भाग फायलिंग करण्याकरता या स्क्वेअर फाईलचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हा शेपवरून आकारावरून पडणारा स्क्वेअर फाईलचा प्रकार आपण अभ्यासला. त्यानंतर राऊंड फाईल. या फाईलचा काटछेद हा गोलाकार आकाराचा असून हिचा उपयोग अशा राऊंड फाईल किंवा गोलाकार फाईलचा उपयोग छिद्र किंवा होल मोठे करण्याकरता, त्याचप्रमाणे वक्राकार पृष्ठभाग फायलिंग करण्याकरता या राऊंड फाईलचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हा राऊंड फाईल हा एक फाईलचा आकारावरून पडणारा प्रकार आपण पाहिला. त्यानंतर हाफ राऊंड फाईल. या फाईलचा काटछेद आता या आकृतीत दाखवल्याप्रमाणे ही फाईल असून या फाईलचा काटछेद हा अर्धवर्तुळाकार आकाराचा असतो, म्हणजे हाफ राऊंड आकाराचा असून या फाईलचा उपयोग आतील वक्राकार पृष्ठभाग आतील वक्राकार पृष्ठभाग फायलिंग करण्याकरता केला जातो. अशा प्रकारे ही हाफ राऊंड फाईल संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर आकारावर पडणारा फाईलचा प्रकार ट्रायंग्युलर फाईल, त्रिकोणी फाईल आपण त्याला म्हणतो, थ्री स्क्वेअर फाईल. या ट्रायंग्युलर फाईलचा काटछेद त्रिकोणी आकाराचा असून हिचा उपयोग हा त्रिकोणाचे कोपरे, त्याचप्रमाणे स्क्वेअर, इंटरनल स्क्वेअरचे कोपरे फायलिंग करण्याकरता होतो आणि 60 अंशापेक्षा मोठे कोन फायलिंग करण्याकरता या ट्रायंग्युलर फाईलचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे हा फाईलचा आकारावरून पडणारा ट्रायंग्युलर फाईल अर्थात थ्री स्क्वेअर फाईल संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर नाईफ एज फाईल. नाईफ एज चाकूच्या आकाराची फाईल असते, म्हणून हिला नाईफ एज फाईल असे म्हणतात. या फाईलचा काटछेद या त्रिकोणाच्या दोन बाजू जास्त कलत्या तिरक्या असतात, अशा प्रकारे या फाईलचा आकार असतो, म्हणजे या फाईलचा आकार चाकूच्या आकारासारखा असतो. अशा या फाईलचा उपयोग अरुंद खाचा आणि 10 अंशावरील कोन फायलिंग करण्याकरता या नाईफ एज फाईलचा म्हणजे चाकूच्या आकाराच्या सारख्या फाईलचा वापर केला जातो. त्या वरील सर्व प्रकारच्या ज्या फाईल आहेत त्या फाईल लांबीच्या 1/3 भाग पुढचा निमुळता व पाठीमागचा 2/3 भाग साधारणपणे समांतर अशा प्रकारचे असून त्यामध्ये शेपेची फाईल हिलपासून पॉइंट पर्यंत समांतर असते. तर वरील सर्व फाईलवर त्या सिंगल कट किंवा डबल कट अशा दोन्ही प्रकारामध्ये उपलब्ध असतात. तर त्यामध्ये स्क्वेअर, राऊंड, हाफ राऊंड आणि ट्रँग्युलर फाईल ह्या 100, 150, 200, 250 mm, 300 mm आणि 400 mm मध्ये उपलब्ध असतात. या फाईल बस्टार्ड, सेकंड कट, स्मूथ दर्जामध्ये तयार केल्या जातात. तर अशा प्रकारे या फाईल संदर्भातली ही माहिती आपण पाहिली. आजच्या लेसन मध्ये आपण माहिती पाहत असताना डिफरंट शेप्स ऑफ फाईल या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना हा वर्गीकरणानुसार पडणारा चौथा प्रकार आपण आजच्या ह्या लेसनच्या अनुषंगाने पाहिला. फाईलचे वर्गीकरण हे प्रमुख 4 प्रकारांमध्ये केलं जातं. त्यामध्ये 1 फाईलची लांबी, 2 टाइप्स ऑफ कट, 3 ग्रेड आणि शेप. तर हा डिफरंट शेप्स ऑफ फाईल संदर्भातला हा लेसन अभ्यासताना निरनिराळ्या प्रकारच्या जॉबला वेगवेगळे आकार देण्याकरता फाईल ह्या निरनिराळ्या आकाराच्या वेगवेगळ्या लांबीमध्ये बनवलेल्या असतात. त्यामध्ये आपण फ्लॅट फाईल, हँड फाईल, स्क्वेअर फाईल, राऊंड फाईल आणि हाफ राऊंड फाईल, त्याचप्रमाणे ट्रायंग्युलर फाईल म्हणजे थ्री स्क्वेअर फाईल आणि शेवटचा प्रकार नाईफ एज फाईल
इत्यादी फाईलच्या अनुषंगाने आजच्या ह्या लेसन मध्ये डिफरंट शेप्स ऑफ फाईल लेसन मध्ये ही माहिती आपण अभ्यासली. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.